सरभरीत आहे, बाकी काही नाही. नाही इथे आहे वाटतं, इथे आहे वाटतं फडके. हा इकडे असू शकतो. तर आज दिवस जरा लवकरच सुरू झालाय, कारण आज बऱ्याच ऍक्टिव्हिटी करायच्या. त्यामुळे उठल्या आधी पोटापुरतं ऑफिसचं काम करून घेतलं. मग सकाळी जाऊन नगरसेवक निवडून आले आणि आता कार्यक्रमांची तयारी. तर आर्ट सर्कलनी पुन्हा 4 दिवस कार्यक्रम आयोजित केले. या 2 मूळ पुरुषांसोबत येऊन नाट्यगृह आधीच बुक केलं होतं. आता इतर तयारी. सत्यशोधक मधून तिकीट उचलली आणि आता आली माझे प्रिय मित्र भाईंच्या घरी. दाखवते माझे प्रिय मित्र केवढे लहान आहेत ते. आणि भाईंची बिल्डिंग इतकी भुलभुलई आहे की मी अक्षरशः हरवले. तुझी वाट बघत दारात उभी आहे. भाईंच्या घरी सोड्याने स्वागत झालेलं आहे आणि हे आहेत माझे प्रिय मित्र भाई. तिकिटांवर आधीच नंबर घालू म्हणजे डबल बुकिंग होणार नाही, ही ह्यांची आयडिया होती, म्हणून यांनाच घेऊन कामाला बसले. आणि आणखीन एक मोठी मदत आहेच. हे काय मला बघितलं कशी हुशार आहे. बरं 10% ही काम झालं नव्हतं तर लगेच खायचा ब्रेक. आणि ही ठमी जात होती आई बाबांबरोबर फिरायला, पण भाईंनी चारुदादाला जेवायला बोलवतोय म्हटल्याबरोबर लगेच थांबली. आणि मग चारुदादा आला की मी दिसत नाही. यांची मस्ती चालू होती आणि आमची कामं. गठ्ठ्या मागून गठ्ठे उघडतोय पण तिकीट संपतच नव्हती. 898 तिकिटांवर नंबर घातले. ओके फिनिश. असेल मी नसेल मी तिकडे पूर्ण आहेत. म्हणजे कळलं का, ही एका नाटकाची तिकीटं झाली आहेत, आणखीन एक नाटक बाकी आहे, पण ती आता उद्या. मग आमचे हे श्रम बघून काकूनी जेवणामध्ये गाजराचा हलवा केला होता. मग खाऊन पिऊन मी आले नाट्यगृहात. इथली रोजची कामं आवरली. इतक्यात काकांचा मेसेज आला की कुर्ला टू वेंगुर्लाचा पोस्टर राहिलाय. आमचे ग्राफिक डिझायनर ताई सुट्टीवर आहे, म्हणून मी वेळेला केळं म्हणतात ना तसं. बरं हे 2 बॅनर पण मीच केलेत. कसे वाटले मला सांगा. नाट्यगृहातली कामं आवरून आली आहे घरी आणि आता आमच्या मागच्या स्पर्धेचे व्हिडिओ अपलोड करायचे. मागच्या 4-5 दिवसात जवळपास 40 व्हिडिओ एडिट करून अपलोड केलेत आणि तेवढेच अजून बाकी आहेत. बघूया, होतंय हळूहळू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.